गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर टिळा, नाशिकच्या सिन्नरमधील ईशान्येश्वर महादेव मंदिराचा हा तथाकथित देव माणूस प्रत्यक्षात वासनेचा शिकार करणारा शैतान असेल असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात, ज्याला लोक कॅप्टन म्हणून ओळखायचे, त्याच्या खऱ्या चेहऱ्यामागचं धक्कादायक सत्य आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं असून हे प्रकरण राज्याला हादरवून टाकणारं एक मोठं स्कॅन्डल आणि फसवणुकीचं रॅकेट ठरलं आहे. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी पाहिली तर लक्षात येतं की स्वतःला एक मर्चंट नेव्हीचा कॅप्टन, कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि भविष्य व्यक्ता सांगणारा लक्ष्मण खरात नावाचा माणूस प्रत्यक्षात 10वीत गणिताच्या विषयात नापास होता, पण त्याने आपल्या खोट्या पदव्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या जोरावर समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण केली होती. सिन्नर तालुक्यातील चावी येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर हे त्याने आपल्या काळ्या कृत्याचं केंद्र बनवलं होतं, जिथं तो आध्यात्मिक शास्त्रज्ञ असल्याचं आव आणून लोकांच्या, विशेषतः महिलांच्या हृदयाशी खेळत होता. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उजेडात आलं जेव्हा एका 35 वर्षीय धाडसी महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार 2012 पासून खरातने तिला आध्यात्मिक उपायांच्या नावाखाली जाळ्यात ओढलं, तिला गुंगीचं औषध किंवा ड्रग देऊन तिचं आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर ती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 12 वर्ष तिचं शारीरिक शोषण, आर्थिक शोषण केलं. पोलिसांनी जेव्हा या तक्रारीच्या आधारे खरातच्या घरावर आणि मंदिरावर छापा टाकला तर त्यांना जे सापडलं त्याने संपूर्ण पोलीस दल हादरलं. खरातकडे असलेल्या एका पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 महिलांचे 100हून अधिक असलेले व्हिडिओ सापडले असून या महिलांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली, जे आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. तपासात असं समोर आलं आहे, खरात भक्तांना घाबरण्यासाठी प्लास्टिकचे साप, वाघाच्या कातडीचे हुबेहूब दिसणारे कापड आणि धुराचे लोट, अघोरी क्लुप्त्या वापरायचा आणि त्यांच्याकडून दैवी मत किंवा अभिमांत्रित दगड देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचा. त्यांच्यावर आतापर्यंत बलात्कार, फसवणूक आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत नाशिक, वावी आणि शिर्डीमध्ये 7हून अधिक गुन्हे दाखल झाले असून त्याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाला एक राजकीय वळण सुद्धा मिळालं आहे. हा केवळ एका गुन्हेगाराचा प्रवास नसून अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या समाजाचा हा एक आरसा आहे, ज्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आणि भीतीचा फायदा घेऊन खरात सारखे लोक स्वतःच साम्राज्य उभं करतात. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून SIT कडून नवनीत खुलासे होत आहेत. पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे की ज्या महिला या प्रकरणाचे बळी ठरले आहेत त्यांनी न घाबरता पुढे यावं, जेणेकरून या नराधमाला कठोर शिक्षा मिळवून देता येईल. अशा भोंदूगिरीपासून सावध राहणं हाच या प्रकरणातून घेण्यासारखा सर्वात मोठा धडा आहे, कारण ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अंधश्रद्धा सुरू होते आणि अशाच पोकळीचा फायदा अशोक खरात यासारखे लोक घेतात. त्यामुळे समाजाने त्या अधिक सजग होण्याची वेळ आली आहे.